नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। बँकिंग खरं तर आपल्या रोजच्या व्यवहारातली गोष्ट आहे नाही का, आणि त्याच्यामध्ये सुलभता यावी, सोपेपणा यावा म्हणून हल्ली आपण सर्रास इंटरनेट बँकिंग करत असतो। आपल्या मोबाईलहून म्हणा किंवा इंटरनेटच्या माध्यमातून बँकेचे सगळे व्यवहार आपल्याला पार पाडता येतात। सोपेपणा त्याच्यामध्ये असला किंवा आपला वेळ त्याच्यामध्ये वाचत असला तरी सुद्धा त्यामध्ये सुरक्षितता असणं किंवा सुरक्षित व्यवहार होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण शेवटी ते सगळं आपल्या पैशाशी जोडलेलं असतं। मग इंटरनेट बँकिंग किंवा ऑनलाईन बँकिंग करत असताना कोणत्या गोष्टीची सुरक्षितता बाळगली पाहिजे त्याचबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत। आजचा आपला विषय काय आहे बघून घेऊया। आजचा आपला विषय आहे ऑनलाईन बँकिंग सुरक्षितता, आणि या संबंधातली माहिती देण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत सायबर तज्ञ अतुल कहाते सर। नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते। सर लेखक आहेत, या विषयाचे मार्गदर्शक आहेत, आयटी तज्ञ म्हणून सुद्धा ते ओळखले जातात। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांची पुस्तकं नक्की वाचली सुद्धा असतील। आजच्या विषयावर आपला जो ऑनलाईन बँकिंग आणि सुरक्षितता त्यावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तुमचे जर काही प्रश्न असतील आमच्यापर्यंत जरूर येऊ द्यात। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे। मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी, आणि मोबाईलहून जी मंडळी संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी। सर पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते। आणि इंटरनेट बँकिंग किंवा ऑनलाईन बँकिंग ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत सविस्तर। मुळात ऑनलाईन बँकिंग म्हणजे काय आणि त्याचे फायदे कोणते कोणते आहेत? आपण आपले सगळे जे बँकिंगचे नेहमीचे व्यवहार करत असतो तर ते व्यवहार जेव्हा आपण इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो तर त्याला अगदी सोप्या भाषेत आपण इंटरनेट बँकिंग असं म्हणू शकतो। म्हणजेच प्रत्यक्ष बँकेच्या शाखेमध्ये जाऊन त्याचे व्यवहार करणं किंवा तिथे बसलेला जो टेलर असतो त्याच्याकडे जाऊन पैसे काढून आणणं, या सगळ्यापेक्षा आपल्याला माहिती आहे एटीएमची सुविधा आली, आणि यानंतरचं पाऊल जे होतं ते इंटरनेट बँकिंगचं होतं। म्हणजे घर बसल्या किंवा आपण असू त्या ठिकाणाहून इंटरनेटचा वापर करून आपल्या खात्यात किती पैसे आहेत हे बघणं, घरी स्टेटमेंट मागवून घेणं, दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ते ट्रान्सफर करणं, चेकबुक मागवायचं असेल तर मागवणं, अशा असंख्य ज्या बँकेच्या सोयी असतात तर या सोयी आपण आहोत तिथून करणं, आणि त्यासाठी दिवस किंवा वेळ यांचं बंधन नसणं, म्हणजे बँकेच्या वेळेच्या काळातच ते केलं पाहिजे असं नाही, तर कुठल्याही दिवशी ज्याला आपण 24/7 म्हणतो अशा प्रकारे हे व्यवहार करू शकणं, तर याला इंटरनेट बँकिंग असं म्हणतात। आणि याचं पुढचं जे पाऊल ते म्हणजे मोबाईल बँकिंग, की मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेट ॲक्सेस करणं आणि त्यातून आपल्या बँकिंगच्या सगळ्या सुविधा आपण वापरणं। म्हणजे आपण चक्क प्रवास करत असू आणि प्रवास करत असताना आपल्या लक्षात आलं की कुठलं तरी एखादं बिल भरायचं राहिलंय, तर प्रवास करत असताना मोबाईलवरून ते बिल भरणं, अशासारखे थोडेसे चमत्कार आपण ज्याला म्हणू ते सुद्धा आपण या माध्यमातून करू शकतो। ह्याचे फायदे कोणते कोणते आहेत? एक तर ते सोपं आहे, वेळ आपला वाचतो हे तर आहेच, पण त्याबरोबरीने आणखीन कोणते कोणते फायदे ह्याचे आहेत? मी असं म्हणेन की याचे दोन्ही खरं बाजूंना किंवा गटांना फायदे आहेत। म्हणजे बँकेच्या दृष्टीने आपण समजा विचार केला तर बँकेला अर्थातच मनुष्यबळ कमी प्रमाणावर लागतं, बँकेला तेवढ्या शाखा उघडायची गरज नाही, त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टी ज्या असतात म्हणजे ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो, विजेपासून एअर कंडिशनिंग पासून या सगळ्या गोष्टींमधून बँकेची बरीच बचत होऊ शकते। याच्या जोडीला ग्राहकांना मिळणारे जे फायदे असतात ते तर अर्थातच खूपच प्रचंड असतात। म्हणजे दरवेळेला कुठलाही व्यवहार करण्यासाठी बँकेत जायची गरज नाही, घर बसल्या आपण ते काम करू शकतो। याशिवाय एखादी समजा मोठी कंपनी असेल तर त्या कंपनीचं समजा सगळं बँकेचं खातं जे आहे तर ते आता ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे त्या कंपनीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना घर बसल्या किंवा ते ऑफिसमध्ये असलेल्या ठिकाणीच त्यांना कळतं, उदाहरणार्थ की आता त्यांचे पगार या महिन्याचे जमा झालेले आहेत आणि त्यानुसार त्यांना पुढचे व्यवहार करायचे असतील तर याची पुढची पायरी जी असते की बँकेला एक ग्राहक हा नुसताच त्याचा अकाउंट होल्डर किंवा खातेदार म्हणून न वापरता त्याखेरीज ज्या इतर सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात, म्हणजे उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड आहे, कर्ज आहे किंवा वेगवेगळ्या योजना असतात, ठेवी असतात, त्या सगळ्या ईमेलच्या माध्यमातून किंवा SMS-च्या माध्यमातून म्हणजे त्या ग्राहकाला थोडक्यात धरून ठेवणं हे बँकेच्या दृष्टीने शक्य होतं, आणि एकूण ग्राहक सेवा सुधारण्याच्या दृष्टीने मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे। व्यवहार कोणते कोणते होतात त्याच्याबद्दल आपण बोलूया, पण वाशिमहून पहिला फोन आहे, प्रमोद राठोड आपल्याशी बोलतात। नमस्कार सर। हॅलो
बोला सर. हा सर, तर माझं औरंगाबादला एक अकाउंट आहे सर. हम्म. औरंगाबादला तुम्ही सलग प्रश्न विचारा, तुमचा आवाज ऐकण्यासाठी थांबू नका. इकडे ट्रान्सफर करायचं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये, तर ते ऑनलाईन होईल का? बर, धन्यवाद. औरंगाबादचं अकाउंट वाशिमला ट्रान्सफर होऊ शकतं का? खरं म्हणजे इंटरनेट वरचा जो अकाउंट किंवा इंटरनेटवरचं खातं असतं तर ते ट्रान्सफर असं करायची काही गरज नसते. कारण आपलं जे इंटरनेटवरचं खातं असतं तर ते एकच खातं असतं आणि जगभरात कुठेही तुम्ही असाल तर तिथून ते तुम्ही ऍक्सेस करू शकता. आता तुमचा जो प्रश्न आहे की तुमचं मूळ खातं एका शाखेमध्ये आहे आणि तिथून ते तुम्हाला दुसरीकडे हलवायचं आहे आणि त्याच्यासाठीची विनंती तुम्हाला इंटरनेटद्वारे पाठवता येणं शक्य आहे का, तर ते शक्य आहे. आणि बँकेला याच्यासाठी कदाचित काही कागदपत्र लागू शकतील की तुम्ही आता दुसऱ्या गावात गेलेले आहात तर मग तिथला तुमचा राहण्याचा पुरावा समजा, किंवा तिथे तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल तर त्याच्या संबंधातलं काही तुमच्याकडे कागदपत्र असेल तर ते हे कदाचित बँकेला लागेल. पण त्याच्या पलीकडे हे खातं एकीकडून दुसरीकडे शाखेमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी काहीही वेगळं करायची गरज नाही आणि त्याची रिक्वेस्ट तुम्ही इंटरनेटद्वारे नक्कीच देऊ शकता. रिक्वेस्ट पर्यंत सगळं करू शकतो, फक्त त्याच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत की पुरावे द्या वगैरे ते स्वतः जाऊन करावं लागेल, तेवढं करावं लागेल. बरोबर. व्यवहार कोणते कोणते केले जातात ऑनलाईन बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये? आता खरं म्हणजे इंटरनेट बँकिंगचे काही व्यवहार मगाशी आपण बघितले, पण त्याच्याशिवाय इंटरनेट शॉपिंग हा जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून आपण घर बसल्या आता कुठल्याही वस्तू मागवू शकतो, यासाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे क्रेडिट कार्ड असू दे, डेबिट कार्ड असू दे, बँकेच्या खात्यातून ते पैसे वळते करणं असू दे, किंवा याच्या जोडीला अलीकडे हे पैसे आपल्याला एखाद्या वेबसाईटवर साठवून ठेवता येतात चक्क आणि तिकडून ते ऐन वेळेला वापरता येतात. याशिवाय इतर ज्या सगळ्या आपल्याला सुविधा लागतात, म्हणजे उदाहरणार्थ टेलिफोनचं बिल भरायचं आहे, विजेचं बिल भरायचं आहे, कुठल्या रेल्वेचं, ट्रेनचं किंवा विमानाचं किंवा बसचं आपल्याला आरक्षण करायचं आहे, या सगळ्या सोयी आपल्याला इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून मिळू शकतात. याखेरीज आपल्या कुटुंबातलं समजा कोणी आता दुसऱ्या गावी असेल, कित्येकांची मुलं दुसऱ्या गावांमध्ये असतात, दुसऱ्या देशांमध्ये कित्येकदा शिकत असतात, तर तिथे ते पैसे केव्हाही पाठवणं, त्या फीज ऑनलाईन भरणं, हे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये सहजपणे शक्य होतं. एटीएम हा त्यातलाच एक भाग झाला का? त्याच्यामध्ये काय काय आपण करू शकतो? एटीएम मी म्हणेन की इंटरनेट बँकिंगची थोडीशी आधीची पायरी आहे, पण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ते अर्थातच मोठं पाऊल आहे की बँकेमध्ये मोठमोठ्या रांगा लागू नयेत, लोकांना कुठल्याही वेळेला त्यांना हवं तेव्हा पैसे काढता यावेत, आणि त्याचबरोबर एटीएमच्या माध्यमातून आता इतरही गोष्टी करता येतात. म्हणजे काही बँकांनी एटीएमच्या माध्यमातून इंटरनेट बँकिंग न वापरता दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे आपल्याला ट्रान्सफर करायचे असतील तर तशी सोय करून दिलेली आहे. म्हणजे आता समजा एक मगाशी मी जसं म्हणत होतो की आपल्या कुटुंबातला समजा एखादा मुलगा कुठेतरी शिकतोय आणि अचानकपणे त्याला पैशांची गरज पडली, तर हे एटीएम मध्ये जाऊन फक्त त्या आधी त्याच्यासाठी अर्थात नोंदणी करावी लागते, रजिस्ट्रेशन असतं, पण त्यानंतर त्या मुलाच्या अकाउंटमध्ये हे पैसे इन्स्टंटली ट्रान्सफर होतात. म्हणजे जेव्हा काही इमर्जन्सीज येतात, अनपेक्षित गोष्टी घडतात, त्यावेळेला सुद्धा हे तंत्रज्ञान खूप महत्वाचं. त्याला आपण पेटीएम म्हणायचं का त्या टेक्नॉलॉजीला, का काय आणखीन वेगळं आहे ते? ते तंत्रज्ञान थोडंसं वेगळं आहे. पेटीएमचं जे तंत्रज्ञान आहे तर त्याच्यामध्ये पैसे इंटरनेटवर साठवून ठेवले जातात आणि आपल्याला जेव्हा वाटेल, म्हणजे आपलं चक्क आपण पाकिट किंवा आपली पर्स ही इंटरनेटवर ठेवल्यासारखी असते आणि पासवर्ड वापरून ऐन वेळेला त्या पाकिटातून किंवा त्या पर्समधून पैसे शॉपिंगसाठी किंवा एखाद्या सोयीसाठी वापरणं, याला ते पेटीएम असं म्हटलं जातं. कार्ड टू कार्ड ट्रान्सफर हा सुद्धा हल्ली एक प्रकार आपल्याला, जर आपण एटीएम मशीन समोर उभे राहिलो तर आपल्याला ते दिसतं की कार्ड टू कार्ड ट्रान्सफर, ते सुद्धा आपल्याला पैसे ट्रान्सफर करता येतात. तर हे सुद्धा नवीन एक छान अभिनव आहे असं तुम्हाला नाही वाटत? पण त्यावेळेला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची? बरोबर. हे सगळे व्यवहार करत असताना आपण एकूण खूप सजग असलं पाहिजे. याचं कारण असं की आपण जेव्हा इंटरनेट वापरत असतो आणि खास करून मोबाईलवरून इंटरनेट वापरत असतो तर त्यावेळेला बरेचदा मी निष्काळजी म्हणणार नाही, पण आपण थोडेसे बेसावध असतो आणि आपण सहजपणे या सगळ्या गोष्टी करत असतो. पण याचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या मार्गांनी टपलेले असतात, हे आपण लक्षात घेतलं आणि ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण खूप वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे अगदी साधं सोपं उदाहरण त्यातलं असं की आपले जे पासवर्ड किंवा पिन असतात
तर ते आपण सातत्याने जपून ठेवले पाहिजेत. ते कुणालाही सांगता कामा नयेत. हे पासवर्ड्स आणि पिन हे शक्य तितके क्लिष्ट असतील याची आपण काळजी घेतली पाहिजे. यातली अडचण अशी असते की लोकांना असं वाटतं की आपण पासवर्ड हा क्लिष्ट ठेवला तर तो कदाचित आपल्यालाच आठवणार लक्षात नाही नाही राहणार. बरोबर. आणि त्यातून मग ते सुटका करून घेण्यासाठी तो पासवर्ड सोपा तरी ठेवतात किंवा तो पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवतात. पण या गोष्टींना पर्याय नाहीये. म्हणजे पासवर्ड हा थोडासा क्लिष्ट असलाच पाहिजे. म्हणजे बरेचदा त्या महिन्याचं नाव आणि वर्ष किंवा आपल्या मुलामुलींची नावं, आपल्या नातेवाईकांची नावं, वाढदिवसाची तारीख, अॅनिव्हर्सरीची तारीख, बरोबर, असे पासवर्ड्स ठेवले जातात. पण ते ठेवत असताना सुद्धा त्याच्यामध्ये थोडीशी क्लिष्टता आणणं अगदी सहज शक्य आहे. म्हणजे त्याच्या आता समजा तुम्ही जसं म्हणालात की कोणी वाढदिवसाची तारीख हा पासवर्ड ठेवला असेल तर त्याच्या शेवटी एक दोन आपल्या कीबोर्डवर दिसतात तशी क्लिष्ट अक्षरं टाका किंवा स्पेशल सिम्बल्स टाका आणि असं करून आपले पासवर्ड्स किंवा पिन हे आपल्याला थोडेसे अवघड बनवता येतात. मला वाटतं अजून सुद्धा त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात. जेव्हा तुम्ही एखादा पिन वगैरे ठेवत असाल तेव्हा तुम्हाला बँकेकडनं तशी एक ऑर्डर असते की तुम्ही ह्या गोष्टी ही कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आलीच पाहिजेत. तर ते सुद्धा आपण थोडं फॉलो केलं पाहिजे. भारत वावळ आपल्याशी बोलतात. नमस्कार सर. आपला नमस्कार. सर, माझा प्रश्न असा आहे की आज इंटरनेटच्या माध्यमातून आपण बँकिंग ऑनलाईन पेमेंट करताना आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा पिन दिला जातो आणि हा पिन अतिशय महत्त्वाचा असतो, त्याशिवाय आपण पेमेंट करू शकत नाही. माझा प्रश्न असा आहे की हा पिन आपण काय कारणास्तव विसरलो तर आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो का? आणि हा पिन कदाचित एखाद्या दुसऱ्या व्यक्ती जर मिळाला तर आपलं काय नुकसान होऊ शकतं का? धन्यवाद. आपण आता त्याच्याच बद्दल बोलतो आहोत. त्याने असं विचारलं की हा पिन जर आपण विसरलो तर मग इंटरनेट बँकिंगचे व्यवहार होऊ शकतात का? तुम्ही जो प्रश्न विचारलाय तर त्या संदर्भात खरं म्हणजे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा जो पिन आपल्याला मिळतो तर तो पिन हा फक्त त्या व्यवहारापुरता मर्यादित असतो आणि त्यामुळे आपण ज्याला त्याचं लाईफ टाईम म्हणू किंवा तो किती वेळ चालेल याला मर्यादा असतात. म्हणजे हा पिन आपल्याला जास्तीत जास्त काही मिनिटांपर्यंत वापरता येतो आणि त्यानंतर त्या पिनचं आयुष्य संपतं. बरोबर आहे. तर त्यामुळे तसा हा पिन विसरल्यामुळे किंवा आपल्या लक्षात न राहिल्यामुळे तसं फारसं नुकसान होत नाही. पण हा पिन दुसऱ्याच्या हाती लागला तर काय होऊ शकतं? तर हा पिन खरं म्हणजे नुसतं फक्त दुसऱ्याच्या हाती लागून उपयोग नाही. त्या माणसाला काही करता येणं शक्य नाहीये. पण त्याच्या जोडीला समजा तुमचा इंटरनेट बँकिंगचा ID, पासवर्ड ही माहिती सुद्धा त्या माणसाकडे गेलेली असेल आणि त्याच्या जोडीला हा पिन गेला तर मात्र अर्थातच तुमचा अकाउंट हॅक होऊ शकतो. त्या खात्यामधले सगळेच्या सगळे पैसे दुसरीकडे वळते होऊ शकतात आणि मला वाटतं आपण वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीवर, इंटरनेटवर या सगळ्या बातम्या वाचतो अनेकदा की अनेक लोकांना अशा प्रकारचे धक्के सहन करावे लागतात. तर याचं कारण असं आहे की नुसताच पिन गेल्यामुळे हे घडत नसतं. त्या माणसाचा मूळ ID, पासवर्ड आणि त्याच्याबरोबर कित्येकदा मोबाईल फोनचं सिम कार्ड सुद्धा हॅक केलं जातं आणि या सगळ्या गोष्टी जो हॅकर किंवा हल्लेखोर करू शकतो तोच अशा प्रकारचा हल्ला यशस्वीपणे करू शकतो. सर, एक फोन आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार सर. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की इंटरनेट बँकिंगच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बँक लेवलला काय काय प्रयत्न करते किंवा कशा प्रकारची काळजी घेते सुरक्षेच्या दृष्टीने एकूणच. दुसरा प्रश्न असा आहे की इंटरनेट जर काही कारणानं व्यत्यय आला इंटरनेटच्या सिस्टीम मध्ये, कार्यप्रणालीमध्ये, तर बँकिंग सुविधा व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने सुद्धा काही पर्याय किंवा ऑप्शनल व्यवस्था केलेली असते का बँकेच्या वतीने? हा दुसरा प्रश्न. आणि तिसरं मला असं विचारायचं की आपल्या इथली जी इंटरनेट बँकिंग सुविधा भारतातली आहे ही तितकीच अद्ययावत आहे का परदेशातल्या कार्यप्रणाली इतपत? धन्यवाद. की दोन्ही प्रणालीमध्ये काही फरक आहे? थँक्यू. त्यांच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी आपण देऊयात की भारतातली प्रणाली आणि विदेशातली प्रणाली सेम आहे का, काही फरक आहे? खरं म्हणजे मला इथे असं थोडंसं अभिमानाने सांगावंसं वाटेल की फक्त भारतामधलीच नव्हे तर परदेशांमधल्या अनेक बँकांची प्रणाली किंवा सॉफ्टवेअर हे भारतीय लोकांनी लिहिलेलं आहे. तर त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की भारतामधली बँकिंगची व्यवस्था किंवा सुविधा अद्ययावत आहे का, तर भारतीयांनी, भारतातलीच नव्हे तर जगातली सुद्धा ही सगळी व्यवस्था अतिशय सुरक्षित आणि अतिशय योग्य, चांगल्या प्रकारे केलेली आहे. म्हणजे फक्त भारतीयांनीच केलेली असं मी म्हणत नाही, पण भारतीयांचं त्याच्यात मोठं योगदान आहे. तर याच्यातच मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मिळावं की ती अतिशय अद्ययावत आहे.
तुमचे जे बाकीचे प्रश्न आहेत की बँका ही सगळी पद्धत किंवा प्रणाली व्यवस्थित करण्यासाठी काही काळजी घेतात का किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी काय करतात, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खरं म्हणजे तत्व असतात. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आपली आहे, तर रिझर्व्ह बँकेने अतिशय कडक अशा प्रकारची धोरणं आखून दिलेली असतात आणि या धोरणांच्या अवलंबाशिवाय कुठल्याही बँकेला इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देता येत नाही. याखेरीज प्रत्येक बँकेला तिने जेव्हा ते सॉफ्टवेअर तयार करून घेतलेलं असतं तर त्या सॉफ्टवेअरचं त्यांना परीक्षण किंवा ज्याला आपण ऑडिट म्हणतो, हे ऑडिट करून घेणं हे बंधनकारक असतं. आणि पुन्हा हे ऑडिट हे फक्त एकदाच होत नाही, तर ते सातत्याने म्हणजे वार्षिक किंवा 2 वर्षातून एकदा अशा वेगवेगळ्या वेळेला ते करून घ्यावं लागतं आणि सगळ्या निकषांवर ते योग्य ठरतंय का याचं उत्तर जर का होकारार्थी असेल तरच बँकेला इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देता येते. आणि तुमचा जो आणखीन एक प्रश्न आहे की याच्यामध्ये समजा काही अडचणी निर्माण झाल्या किंवा इंटरनेट बँकिंग बंद झालं, इंटरनेटच बंद झालं, म्हणजे सर्व्हर डाऊन वगैरे असं आपल्याला बऱ्याचदा त्या सिच्युएशनला सामोरं जावं लागतं, तर त्याला दुसरा काही ऑप्शन आहे का? बरोबर. तर त्यावेळेला मात्र खरं म्हणजे कधीतरी अशा अडचणी उद्भवू शकतात. म्हणजे याचे मी खरं म्हणजे 2 साधारण भाग पाडीन. पहिला भाग असा की इंटरनेट जेव्हा चालू असतं पण बँकेची वेबसाईट काही कारणामुळे बंद असते. आता बँकेला उदाहरणार्थ त्यांचं सॉफ्टवेअर अपग्रेड करायचं आहे किंवा कुठल्याही प्रकारे नवीन काही सुविधा निर्माण तिथे करायची किंवा त्याची टेस्टिंग करायचं आहे, अशा सगळ्या वेळेला बँकेच्या वेबसाईटवर एक नोटीस असते की अमुक तारखेला अमुक या वेळात ही इंटरनेटची सुविधा बंद असेल. आणि शक्यतो बँका त्या अगदी जेव्हा इंटरनेट बँकिंग सर्वसाधारणपणे लोक वापरणार नाहीत, म्हणजे आता उदाहरणार्थ पहाटे 2 ते किंवा रात्री 2 ते पहाटे 4 अशा वेळेला आणि क्वचितच ते बंद ठेवतात. पण याच्या जोडीला दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता उदाहरणार्थ चेन्नईमध्ये जे घडलं, तर त्यावेळेला म्हणजे इंटरनेट बँकिंगच काय पण पूर्ण इंटरनेट आणि माणसाचं आयुष्यच जिथे धोक्यात आलेलं असतं, त्यावेळेला मात्र इंटरनेट बँकिंग हे पूर्णपणे बंद पडतं. आणि अशा वेळेला आपल्याकडे फक्त ज्याला आपण रोकड रक्कम किंवा कॅश म्हणतो, तर ती सोडून कुठलाही पर्याय दुसरा उरत नाही. तर म्हणजे असे प्रसंग अपवादाने आणि दुर्दैवाने घडतात, त्यावेळेला मात्र इंटरनेट बँकिंग हे पूर्णपणे बंद पडतं. बरोबर. त्याने अजून एक असं विचारलं होतं की अशा पद्धतीने इंटरनेट बँकिंगमध्ये बँक लेवलला कोणती सुरक्षितता सांभाळली जाऊ शकते? ग्राहकांच्या बाजूने असं काही केलं जातं का? बँकांच्या दृष्टीने, बँकांच्या बाजूनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुरक्षितता जपली जाते. त्याच्यासाठी वेगवेगळी तंत्रज्ञान आहे, त्याविषयी आपण इथे बोलणार नाही. पण अगदी थोडक्यात सांगायचं तर आपले सगळे व्यवहार सुरक्षित राहावेत, आपले पासवर्ड्स सुरक्षित राहावेत, आपल्या खात्याची माहिती कुणाकडे जाऊ नये, यासाठी आपली सगळी जी माहिती बँकेच्या सर्व्हर्समध्ये किंवा कम्प्युटर्समध्ये साठवली जाते, तर ती मूळ स्वरूपात न साठवता ज्याला इन्क्रिप्शन म्हणतात, म्हणजे ती माहिती बदलून गूढ किंवा कोड भाषेमध्ये लिहिली जाते आणि ती पुन्हा मूळ स्वरूपात आणणं हे फक्त बँकेलाच शक्य होतं, कारण त्यासाठीच्या कीज या फक्त बँकेकडे असतात. याखेरीज इतर असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे उपाय बँकेने केलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपला सगळा जो डेटा असतो त्या डेटाचे बॅकअप्स घेतले जातात आणि ते बॅकअप दुसऱ्या ठिकाणी ठेवले जातात. म्हणजे उदाहरणार्थ आता एखाद्या बँकेचं मुख्यालय समजा मुंबईत असेल, तर रोज त्या बँकेच्या डेटाचा बॅकअप घेतला जातो आणि तो बॅकअप अक्षरशः दुसऱ्या देशामध्ये पाठवला जातो. म्हणजे विमानाने त्याच्या टेप्स या कित्येकदा सिंगापूरमध्ये नेल्या जातात किंवा जवळच्या दुसऱ्या देशात नेल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ भारतावरच उद्या काही भौगोलिक संकट उद्भवलं तरीही या सगळ्या ही सगळी माहिती नष्ट होऊ नये आणि किमान आदल्या दिवसाच्या व्यवहारांपर्यंत तरी ती मिळावी, यासाठीच्या असंख्य उपाययोजना बँका करत असतात. तर त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये आणि आत्मविश्वासाने ही सगळी सुविधा वापरावी. वाशीहून सुमन लोकरे आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हॅलो. हॅलो, बोला, तुमचा आवाज येतोय. सुमन लोकरे बोलते मी वाशीवरून. मला विचारायचंय की जेव्हा आपण बँकेकडून कार्ड घेतो आणि त्याच्यावर शॉपिंग करतात, ज्यांना समजा काही लोकांना आमचा पिन नंबर मिळाला आणि त्यांनी आमच्या कार्डवर शॉपिंग केलं, आम्ही केलेलं नाही आहे, तर मग बँका त्या गोष्टीला जबाबदार नाही घेत का? असं म्हणजे ते नंबर ते लोक कुठूनही मिळवू शकतात ना. तर मग असं आमच्याबरोबर झालं म्हणून मी हा प्रश्न विचारते तुम्हाला
तर मग बँकेची काही जबाबदारी आहे की नाही? त्यांचा प्रश्न फार ट्रिकी आहे, कारण पिन हा बँकेने आपल्याला दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये सगळी त्यांनी लिहिलेल्या असतात गोष्टी, काय काय तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि जर तो पिन दुसऱ्याला मिळाला आणि त्याने जर त्याच्यावर शॉपिंग केलं तर बँक जबाबदारी त्याची कितपत घेऊ शकते, असं त्यांनी विचारलं. खरं म्हणजे असे प्रसंग घडायला नकोत, पण ते घडतात. याची बरीच कारणं असतात. एक तर कधी कधी कुठल्या तरी या सगळ्या पूर्ण व्यवहारातल्या चेनमध्ये किंवा या साखळीमध्ये काहीतरी गलथानपणा झाल्यामुळे असं अगदी अपवादाने घडू शकतं, नाही असं नाही. पण मुख्यत्वे काय होतं की बरेचदा आपल्याला ईमेल्स येतात किंवा आपल्याला फोन येतो की मी अमुक अमुक बँकेमधून अधिकारी बोलतोय आणि मला तुमच्या खात्याबद्दलची माहिती त्याचं व्हेरिफिकेशन करायचं किंवा ते तपासायचं आणि त्यासाठी तुम्ही मला ही माहिती द्या. आणि ते इतक्या अधिकारवाणीच्या स्वरामध्ये बोलत असतात किंवा घाबरवून सोडतात की तुमचं खातं हॅक झालेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला तातडीने तुमचा पिन बदलायचा आहे, तर त्यामुळे तो आत्ता सध्याचा पिन काय आहे तो सांगा. आणि अशा प्रकारे ही माहिती ते आपल्याकडून काढून घेतात. तर त्यामुळे कधीही कुठल्याही प्रकारे आपल्याला समजा ईमेल आली, मेसेज आला किंवा फोन आला की मी बँकेकडून बोलतोय किंवा बोलतीये आणि मला या प्रकारची माहिती पाहिजे, तर त्याला आपण अजिबात कधीही बळी पडू नये. हे माहिती आपल्याकडून जाण्याचं दुसरं एक कारण असू शकतं. आणि तिसरी गोष्ट या संदर्भात मी तुम्हाला अशी सांगेन की समजा तुम्हाला असे व्यवहार करण्यामध्ये धोका वाटत असेल किंवा तुमचं नुकसान एखाद्या वेळेला झालेलं असेल, तर अशा वेळेला आपण डेबिट कार्ड न वापरता या व्यवहारांसाठी क्रेडिट कार्ड वापरावं. याचं कारण असं की डेबिट कार्डची जी सगळी जबाबदारी असते तर ती जबाबदारी कायद्याने ग्राहकावर येते, पण क्रेडिट कार्डची सगळी जबाबदारी ही बँकेकडे जाते. आणि बँकेला हे सिद्ध करावं लागतं की याच्यामध्ये ग्राहकाची काहीतरी चूक आहे आणि आमची चूक नाही. तर त्यामुळे आपण समजा क्रेडिट कार्ड वापरलं आणि त्या अर्थातच सगळ्या सुरक्षा योजना सगळ्या वापरून, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं नुकसान वैयक्तिक पातळीवर होण्याची शक्यता ही खूप कमी असते. बरं, पण आपल्याकडे अजूनही काही जणांना क्रेडिट म्हणजे कर्ज घेणार आपण अशा पद्धतीची थोडी मानसिकता आहे. पण जर आपल्याला सुरक्षित व्यवहार करायचा असेल, तसं सर आता म्हणाले, तर डेबिटपेक्षा क्रेडिट कार्ड वापरलं तर उत्तम. शॉपिंगच्या बाबतीत बऱ्याच जणांना हे अनुभव येतात, विशेष करून आता ऑनलाईन शॉपिंग इतक्या मोठ्या प्रमाणात होतं. कधीतरी डायरेक्ट कोणाला तरी मेसेज येतो की तुम्ही एवढी एवढी खरेदी केली आहे आणि आपण म्हणतो मी तर हे कधीच केलं नव्हतं. तर हे कसं काय घडतं आणि त्यावेळेला कोणती गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे? शॉपिंगच्या बाबतीत मी असं म्हणेन की आपल्याला समजा भीती वाटत असेल की आपल्या कार्डांवरून व्यवहार होऊ शकतात किंवा आपण प्रत्यक्ष व्यवहार केलेला असून सुद्धा आपल्याला एकदा वस्तू आली की त्या कार्डांचे तपशील दुसरा कोणीतरी चोरून त्यानंतरचे व्यवहार करेल, अशा सगळ्या भीती दूर करण्यासाठी एक सोपा उपाय मी असं म्हणेन की पहिली गोष्ट म्हणजे आपण समजा ऑनलाईन शॉपिंग करताना घाबरत असू तर सगळ्या वेबसाईट्सवर अलीकडे कॅश ऑन डिलिव्हरीची सोय असते. म्हणजे वस्तू प्रत्यक्ष दिल्यानंतरच आपण तिथे पैसे द्यायचे आणि कुठल्याही प्रकारचं कार्ड वापरायचं नाही, बँक अकाउंट वापरायचं नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपला क्रेडिट कार्डचा क्रमांक किंवा आपल्या बँकेच्या खात्यातून असा व्यवहार कधी झाला तर मगाशी मी जसं म्हटलं की काही ना काही कुठल्या ना कुठल्या मार्गातून आपलं खातं हॅक झालेलं असतं, आपला पिन मिळवलेला असतो. बरेचदा आपल्यालाच ईमेल पाठवून आणि आपण त्याच्यावर क्लिक करतो आणि त्यामुळे तो पिन किंवा तो पासवर्ड हॅक होतो किंवा कधी कधी फोन करून आपल्याकडून ही माहिती मिळवली जाते. या सगळ्याला तांत्रिक भाषेमध्ये फिशिंग असं म्हणतात. तर या फिशिंगला आपण कधीही बळी पडू नये. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हा यातले धोके टाळण्याचा दुसरा उपाय आहे. तिसरा उपाय असा आहे की बऱ्याच बँका या क्रेडिट कार्ड्स विशेषतः वापरत असताना आपल्याला एक तात्पुरतं किंवा टेम्पररी क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देतात. म्हणजे आपण जेव्हा व्यवहार करत असतो आणि जेव्हा आपल्याला पेमेंट करायची ती जी पायरी किंवा स्टेप येते तर त्यावेळेला तिथे 2 ऑप्शन्स आपल्याला अनेक बँका दाखवतात की आपलं क्रेडिट कार्ड तिथे वापरायचं आहे का आता तात्पुरतं एक क्रेडिट कार्ड. म्हणजे ते क्रेडिट कार्ड प्रत्यक्ष नसतंच, तो नुसता एक आकडा असतो आणि तो आकडा ठराविक काळासाठी चालू शकतो. म्हणजे तिथे आपण लिमिट पण सेट करू शकतो की मला 500 रुपयांपर्यंत आणि 1 दिवस फक्त हे कार्ड वापरायचं आहे आणि तोपर्यंतच ते कार्ड चालतं. त्याच्यानंतर समजा त्या क्रेडिट कार्डचा नंबर दुसऱ्या कोणाला मिळाला आणि तो वापरला तरी बँक ते रिजेक्ट करते. तर असे असंख्य याच्यावर उपाय असतात. आणि चौथी गोष्ट मी अशी सांगेन की आपले जे सगळे कार्ड्स असतात त्या कार्डांचे व्यवहार किती रुपयांपर्यंत व्हावेत यासाठीची सुद्धा लिमिट आपण सेट करू शकतो. म्हणजे बँका
त्याच्यात खात्यासाठी किंवा त्या क्रेडिट कार्डसाठी ब्रांचमध्ये किंवा शाखेत जायची सुद्धा गरज नाही. हे इंटरनेटवर बसून आपण हे लिमिट सेट करू शकतो. या सगळ्या गोष्टी वापरल्या तर मला वाटतं यातले धोके बरेच कमी होऊ शकतात. त्याच्यासाठी मला वाटतं आपण आपल्याला जे ऑप्शन्स येतात ते स्क्रोल करतो पटापट आणि आपण क्लिक करून सिलेक्ट करतो, तसं न करता वर काय काय लिहिलंय आणि आपण नुसतंच जे स्क्रोल करतोय ते जागरूकपणे वाचणं आणि ते फॉलो करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना सर. बरोबर. आपल्याला मंदार यांचा फोन आहे. नमस्कार. हॅलो. हॅलो. बोला मंदार. मला विचारायचं होतं की कधी कधी ऑनलाईन पेमेंट करतो आपण सर्व्हिस प्रोव्हायडरला आणि युटिलिटी बिल पेमेंट करतो, तर ते आपल्या खात्यातून डेबिट होतात पैसे, पण सर्व्हिस प्रोव्हायडरला ते पैसे मिळत नाहीत कधी कधी. हे याचं कारण काय आहे याच्या मागचं? पण ऑनलाईन पेमेंट तर करतो, पण बऱ्याचदा असं होतं की ज्याला आपण पेमेंट करतोय त्याच्यापर्यंत ते पोहोचत नाही. मग नेमकं मध्ये काय घडत असतं? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जसं आपण कुठलंही बिल भरतो, उदाहरणार्थ आपण चेकनी एखादं बिल भरलं, विजेचं बिल भरलं, तर त्यावेळेला आपल्या खात्यातनं पैसे जातात अर्थातच आणि त्या दुसऱ्या कंपनीच्या खात्यात ते येतात. यासाठी जो वेळ लागतो आपण त्याला क्लिअरिंग आणि सेटलमेंट असं म्हणतो. आता हे क्लिअरिंग आणि सेटलमेंट इंटरनेटच्या बाबतीत सुद्धा तशाच प्रकारे घडत असतं, फक्त त्यासाठीचं तंत्रज्ञान हे वेगळं असतं. मग कधी कधी काय होतं की आपल्याकडून ही माहिती जरी घेतलेली असली इंटरनेटवरून, म्हणजे आपण कुणाचं बिल भरायचं आणि हे सगळे तपशील सिलेक्ट करून अमाऊंट भरली, क्लिक केलं आणि त्याच वेळेला समजा डिस्कनेक्शन झालं आपल्या बाजूनी किंवा त्या बँकेच्या किंवा साईटच्या बाजूनी, तर कदाचित ही माहिती त्या साईटपर्यंत पोहोचतच नाही आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या खात्यातून पैसे गेलेले आहेत. ही पहिली शक्यता. दुसरी शक्यता, खरोखरच पैसे आपल्या खात्यातून गेलेले असतात, ते आपल्याला अकाउंट स्टेटमेंटमध्ये दिसतं सुद्धा आणि तिकडे ते पोहोचलेले नसतात. याचं कारण असं की कधी कधी त्या दुसऱ्या बाजूला तांत्रिक अडचणी असू शकतात. या वेळेला आपण घाबरून अजिबात जाऊ नये. यातनं दोनच शक्यता निर्माण होतात. पहिली शक्यता अशी की हे पेमेंट कदाचित उशिरा काही अडचणींमुळे, म्हणजे समजा ते 1 दिवसात व्हायला पाहिजे तर ते 2 दिवसात होतं. याच्या पलीकडे त्याच्यात दुसरं काहीही घडू शकत नाही. दुसरी शक्यता अशी की काही कारणांनी हे पेमेंटच होऊ शकलं नाही, म्हणजे समजा दरम्यानच्या काळामध्ये त्या युटिलिटी तुम्ही जसं म्हणता त्यांचा समजा शाखा त्यांनी बँकेची बदलली आहे किंवा त्यांचा अकाउंट नंबर बदललाय, काहीतरी गोंधळ झालाय, तर त्यावेळेला हे पैसे पुन्हा आपल्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे आपलं नुकसान अजिबात होत नाही. फक्त एकच याच्यामधली शक्यता अशी आहे की ते समजा 1 दिवस उशिरा भरल्यामुळे आपल्याला काही दंड पडणार असेल, क्रेडिट कार्डचं बिल असेल, अशा वेळेला मात्र आपल्याला तो भूर्दंड विनाकारण पडतो. तर सावधगिरी म्हणून आपण अशी जेव्हा बिल्स ड्यू असतात जिथे आपल्याला भूर्दंड पडणार आहे ती थोडीशी आधी 2-3 दिवस आधी भरलेली केव्हाही चांगलं. काही काही व्यवहार करत असताना सर, तिथे जेव्हा तुम्हाला पासवर्ड टाकायचा असतो किंवा तो व्यवहार करायचा असतो तेव्हा टाइम लिमिट असतं की तुम्हाला हा व्यवहार 45 सेकंदाच्या आत करायचा आहे किंवा 30 सेकंदाच्या आत आता पुढची स्टेप येणार आहे. मग आम्ही भांबावून जातो. आम्हाला कळत नाही की किती पटकन ते टाईप करायचं आणि पाठवायचं आहे, कारण हे सगळं नवीन असतं. मग त्यावेळेला नेमकी कशाची काळजी घ्यायची? खरंय, म्हणजे विशेषतः आपण म्हणू की ज्येष्ठ नागरिकांना कदाचित हे खूपच असं दबाव टाकल्यासारखं कधी कधी वाटत असेल की 30 सेकंदांमध्ये समोर जी अक्षरं दिसत आहेत आणि तीही पुन्हा विचित्र असतात, कुठल्या तरी इमेजमध्ये असतात, ती तिथे भरली पाहिजेत. तर याची थोडीशी ओळख करून घेतली तर मला वाटतं ते तितकं जड जाऊ नये. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की सुरुवातीला कदाचित हे असं वाटण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेला मी म्हणेन की घरातल्या कोणाची तरी मदत घ्यावी, त्याचा सराव करावा आणि 2-3दा ते केल्यानंतर अगदी सहजपणे जमू शकतं असं मला वाटतं. बऱ्याचदा टेंडन्सी अशी असते की आपल्याला हे जमत नाहीये, खूप दबाव येते, तर नको बाबा मी काही करत नाही, तूच कर. तर मला वाटतं हे कोणावर तरी अवलंबून राहिल्याने पुढचा जो आपण म्हणतो की दुर्लक्ष होणं, आपला पिन सर्रास दिलं जाणं कोणाला तरी, हे पुढे ही चेन सुरू होऊ शकते, नाही का? फसवणुकीचे आणखीन कोणते कोणते उपाय या सगळ्या मंडळींकडे असतात जे फसवणारे असतात त्यांच्याकडे? अलीकडच्या काळामध्ये एक खूप मोठा ज्याला आपण ट्रेंड म्हणू तो निघालेला आहे तो असा की आपल्याला माहित असेल की इंटरनेटवरचे आपण जे थोडेसे धोकादायक म्हणू जे व्यवहार करतो, उदाहरणार्थ एखाद्या खात्यातून काही लाख रुपये दुसऱ्या खात्यात आपल्याला जमा करायचे, आता हा थोडासा धोकादायक प्रकारचा व्यवहार आहे. तर अशा व्यवहाराच्या वेळेला बँका अधिक सुरक्षिततेसाठी आपल्या मोबाईल फोनवर पिन पाठवत असतात आणि मोबाईल फोनवर आलेला पिन जर आपण इंटरनेटवर भरला
तरच आपल्याला ते ट्रान्झॅक्शन पूर्ण करता येतं. तर आता हे अटॅकर्स किंवा हल्लेखोर काय करतात की अशा प्रकारे पिन बँका पाठवत असल्यामुळे त्यांना पुढे काही करता येत नाही, कारण तो पिन त्या मोबाईलवर जातो. बरोबर. तर त्यामुळे हे लोक अलीकडे ते मोबाईल फोनची जी सिम कार्ड्स असतात ती सिम कार्ड्सच क्लोन करतात. अच्छा. आणि आपलं जे मूळ मोबाईल अकाउंट असतं ज्या कुठल्याही कंपनीकडे असेल तिथे काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या लढवून ते अकाउंट बंद करून टाकतात. अरे बापरे. म्हणजे आपल्याला कळत सुद्धा नाही की आपला मोबाईल नंबर डेट झालेला आहे आणि कदाचित त्या दिवशीच हा व्यवहार होऊ शकतो, किंवा आपल्याला कदाचित असं वाटतं की काही कारणामुळे फोन बंद पडला आणि आपण दुर्लक्ष करतो. तेवढ्या वेळात ते मोबाईलचं खातं दुसरीकडे वळतं. त्याचबरोबर आपला इंटरनेट आयडी पासवर्ड हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण कुठेतरी क्लिक केलेला असतं किंवा घाबरून आयडी पासवर्ड दिलेला असतो, आणि या 2-3 गोष्टी घेऊन एका दिवसामध्ये आपल्या खात्यातले सगळेचे सगळे पैसे हे वळते होऊ शकतात. आणि आपल्याला फक्त इंटिमेशन येतं नंतर की असं असं झालंय. आपण जेव्हा ते स्टेटमेंट बघू तेव्हा आपल्याला हे कळतं. बापरे. मग ह्या सगळ्यातून जर वाचायचं असेल, कारण शेवटी हा पैसा आपला असतो, आपल्या मेहनतीचा असतो, आणि आपण त्याच्यासाठी रोज थोडं 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 जमा करून तो ठेवलेला असतो. तो जर अशा पद्धतीने जात असेल तर त्याच्यापासून वाचायचं कसं? एक खूप सोपा उपाय या संदर्भात खरं म्हणजे मी सांगेन की आपण सरळ 2 बँकांची खाती किमान ठेवावीत. एक जे खातं आहे आणि जे आपण इंटरनेटला जोडलेलं आहे आणि आपण जे बिलं भरायला, शॉपिंग करायला वगैरे वगैरे वापरतो त्याच्यामध्ये ठराविक प्रकारचीच रक्कम ठेवावी. म्हणजे आपल्याला जी दरमहा साधारण लागते त्याच्या 1-2 पट असं मी म्हणेन. आणि उरलेली जी सगळी रक्कम आहे जी आपण इंटरनेटवरच्या गोष्टींसाठी वापरत नाही आणि जी अर्थातच ज्याच्यावर काही कारणाने गदा आली तर मोठं संकट निर्माण होईल, अशी रक्कम आपण दुसऱ्या बँकेच्या खात्यात ठेवावी आणि त्या खात्याला इंटरनेट बँकिंगची सुविधाच घेऊ नये. मी म्हणेन त्याच्यावर गरज नसेल तर डेबिट कार्ड सुद्धा घेऊ नये. आणि ते पैसे आपण नेहमीच्या एटीएमच्या माध्यमातून काढावेत, वापरावेत. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला या इंटरनेटवाल्या खात्यामध्ये पैसे भरायचे असतील त्यावेळेला आपण ते सहजपणे त्याच्यात आणखीन भरू शकतो आणि आपण ते वापरू शकतो. म्हणजे तिथे समजा चुकून काही नुकसान झालं तरी ते एका ठराविक पातळीपर्यंतच नुकसान होतं आणि खूप मोठा आपल्याला फटका बसत नाही. हा त्याच्यावरचा अगदी साधा, सोपा आणि सगळ्यांना करता येण्यासारखा उपाय आहे. बरोबर आहे. हल्ली काही काही वेळेला जेव्हा आपण डेबिट कार्डवर खरेदी करतो किंवा क्रेडिट कार्डवर खरेदी करतो, पूर्वी तिथे सही करावी लागायची कस्टमर्सची. आता त्याच्यावर असतं की पिन व्हेरीफाईड, तुम्हाला सही करावी लागणार नाहीये. किंवा मी असं सुद्धा काही ठिकाणी बघितलंय की जे दुकानदार असतात ते स्वाईप करतात कार्ड, तुमचं कार्ड तुमच्या हातात देतात आणि ते विचारतात की आता तुमचा पिन सांगा, माझ्या हातात तर तुमचं कार्ड नाहीये. तर या दोन्ही परिस्थितीमध्ये काही धोके आहेत का, आणि असले तर आपण काय केलं पाहिजे? हो, पिनचा व्यवहार हा खरं म्हणजे सहीच्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारापेक्षा जास्त सुरक्षित आहे, कारण तिथे तो पिन फक्त आपल्याला माहीत असतो. सही ही त्या कार्डावरची बघून किंवा बरेचदा ती सही कोणी व्हेरीफाय सुद्धा करत नाही. तर त्यामुळे समजा आपलं क्रेडिट कार्ड चोरीला गेलं आणि ते कोणी वापरलं आणि तिथे हवी ती सही केली तरी तो दुकानदार ती सही सुद्धा बघत नाही आणि त्यामुळे तो व्यवहार जास्त धोकादायक ठरू शकतो. पिनचा व्यवहार हा जास्त सुरक्षित असला तरी तुम्ही जसं म्हणालात तर तिथे आपण एक काळजी घेतली पाहिजे की आपण पिन हा दुसऱ्याला अजिबात सांगता कामा नये. म्हणजे कधी कधी कंटाळा म्हणून किंवा कधी कधी आपण घाबरून किंवा कधी कधी असं वाटतं की तो माणूस पिन मागतोय आणि आपण सांगणं योग्य नाही म्हणून आपण सांगून टाकतो. पण अशा सगळ्या वेळेला हे खूप धोकादायक असतं आणि आपणच स्वतः दुसऱ्याला दिसणार नाही अशा प्रकारे तो पिन एंटर केला पाहिजे, हे नक्कीच इथे सांगणं गरजेचं आहे. आणि काही काही वेळेला असं होतं की आपल्याला ज्या रिसिट्स मिळतात त्या सुद्धा हल्ली आपल्या पूर्वीसारख्या लिहून वगैरे मिळत नाहीत, आणि काही कालावधीनंतर त्याच्यावरचा जो सगळा प्रिंट असतो तो निघून जातो. त्यामुळे आपण काय व्यवहार केलाय किंवा आपण कधी तो पैसे काढलेत किंवा कोणाला ते पे केलेत हे आपल्याला दिसत नाही, कारण ते सगळं निघून गेलेलं असतं. अशा वेळेला समजा जर काही प्रॉब्लेम झाला नंतर तर काय करायचं आणि काय त्याच्यावर दाद कुठे मागायची? हे समजा आपल्या बँकेच्या खात्याच्या संदर्भात घडलेलं असेल तर त्याची नोंद अर्थातच आपल्या अकाउंट स्टेटमेंटमध्ये असते, तर त्यामुळे तिथे तितकासा धोका नसतो. पण जर का हे शॉपिंगच्या संदर्भात होत असेल तर तिथे तुम्ही म्हणता तसा हा धोका नक्कीच निर्माण होऊ शकतो. तर त्यावेळेला ही सगळी यंत्रणा ही त्या दुकानामध्ये समजा इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची असेल, ज्या पावत्या आपोआप छापल्या जातात ठराविक प्रकारच्या कागदांवर वगैरे, तर हे सगळे रेकॉर्ड्स
ठेवणं हे दुकानदाराला बंधनकारक असतं. बर. तर त्यामुळे आपल्या खात्यामध्ये किंवा आपल्या क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटमध्ये नुसती जरी नोंद दिसली की आपण अमुक अमुक ठिकाणी हा व्यवहार केलेला आहे, तर तो व्यवहार झालेला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी तशी आपल्यावर तितकीशी येत नाही. म्हणजे आपल्याकडे पावती असेल तर उत्तमच. ऑनलाईन ती खरेदी केली असेल तर ऑनलाईन पावती तर केव्हाही जनरेट करता येते, त्यामुळे तोही प्रश्न उरत नाही. फक्त दुकानामध्ये आपण प्रत्यक्ष गेलो आणि क्रेडिट कार्डचा वापर करून काहीतरी खरेदी केली आणि त्याच्यात कुठेतरी घोटाळा झाला, ही एकच शक्यता उरते. तर त्यावेळेला आपल्याला त्या दुकानदाराकडून ती रेकॉर्ड्स मिळवावे लागतात आणि कदाचित त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. बर. तुमच्या मते सर कितीपर्यंतचे व्यवहार आपण शॉपिंग वगैरे करत असताना हे कितीपर्यंतचे व्यवहार ऑनलाईन शॉपिंगमध्ये करणं हे श्रेयस्कर आहे आणि कोणते कोणते व्यवहार शक्यतो आपण टाळावेत असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे त्याच्यावर रकमेचं असं बंधन मी घालणार नाही, कारण प्रत्येक माणसाच्या इच्छांनुसार, त्याच्या कुवतीनुसार, उत्पन्नानुसार आणि खर्चांनुसार हे ठरवलं जाऊ शकतं. पण जिथे आपल्याला मोठा फटका बसू शकतो अशी आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात एक रक्कम असते, बरोबर, त्या रकमेच्या खाली हा आकडा नक्कीच ठेवावा. दुसरी गोष्ट म्हणजे कुठे कुठे याचा वापर करावा, तर मी म्हणेन सगळ्या ज्या छोट्या प्रकारच्या गोष्टी आहेत, म्हणजे इंटरनेटवरनं खरेदी, मोठमोठ्या वस्तूंची करताना काळजी घ्यावी. पण साध्या वस्तूंच्या खरेदी किंवा वेगवेगळी बिलं भरणं, रिझर्वेशन्स काढणं, तिकीटं काढणं, या सगळ्या गोष्टींसाठी आपण या सुविधांचा नक्कीच वापर करू शकतो. म्हणजे मला नेहमी असा प्रश्न पडतो की अजूनही या सगळ्या सुविधा असून सुद्धा विजेच्या म्हणजे ती सुविधा पुरवणारी कंपनी किंवा टेलिफोन कंपनी याच्या बाहेर लांब लचक रांगा लागलेल्या असतात. लोक चेक घेऊन जातात, कित्येकदा चेकवरच्या सह्या बरोबर नसतात, सह्या विसरतात, तारीख विसरतात आणि ती बिलं भरली जात नाहीत. हे सगळं खरं इंटरनेटच्या माध्यमातून शक्य होऊ शकतं. असे सगळे व्यवहार इंटरनेटवरनं अगदी जरूर करावेत काळजी घेऊन. फक्त तुम्ही म्हणालात तसं की ते लिमिट आपल्या डोक्यामध्ये जर पूर्णतः फिक्स असेल, या लिमिटच्या पुढे मी ती खरेदी करणार नाही, तर मला वाटतं सुरक्षितता सुद्धा सांभाळली जाऊ शकते. बरोबर. मोहन आपल्याशी बोलतात. मोहन कडलासकर, नमस्कार. हॅलो, बोला सर. मी मोहन कडलासकर पुण्याहून बोलतोय. एक मिनिट मॅडम, मी जरा आवाज कमी करतो. बर. तर आपण जी खरेदी करतो जेव्हा, त्यावेळेस ते बँका आपल्याला चार्ज लावतात बघा, 2%, 2.5%. हा चार्ज लावायचं कारण काय माहिती आहे का, आपल्या अकाउंटमध्ये इमिजिएट डेबिट पडतं आणि बँकेच्या म्हणजे ज्याच्याकडनं परचेस करतो त्याच्या अकाउंटला इमिजिएट क्रेडिट होतं. मग हा 2%, 2.5% चार्ज का लावतात? आणि दुसरी आणखी एक माझ्या मध्ये एक मला अनुभव आला की पैसे मी दुकानात म्हणजे कार्ड दुकानात दिल्यानंतर त्या दुकानदाराकडनं 3दा स्वाईप झालं, पण त्या दुकानदाराच्या अकाउंटला फक्त एकदाच क्रेडिट झालं, पण माझ्या अकाउंटला मात्र 3 वेळा डेबिट झालं आणि नंतर मला ते पैसे मिळवताना 3 महिने जवळजवळ वेळ लागला. तर मग ह्याच्यात अशा वेळेस काय करावं? मग बँक टू बँकेच्या म्हणजे दररोजच्या कटकटीतून बाहेर पडता नाकेवलं. म्हणजे माझं तुम्हाला क्वार्टरली इंटरेस्ट जे होतं ते माझं सगळं याच्यात लॉक झालं. बर, ओके, धन्यवाद. काय सांगाल सर, स्वाईप सारखा हा सुद्धा खूप मोठा काही वेळेला प्रश्न होतो की 2दा स्वाईप करतोय, 3दा करतोय, आपल्याला वाटतं की पैसे जात नाहीत, पण ते खरं तर गेलेले असतात. तुमचा पहिला जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर देईन की याच्यासाठी जास्त चार्जेस का लावतात, तर हा अतिशय माझ्या मते महत्त्वाचा आणि खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. की खरं म्हणजे आपण प्रत्यक्ष चेक किंवा या कॅशचे व्यवहार टाळून ऑनलाईन व्यवहार करण्यामुळे सगळ्या गोष्टींची खूप मोठ्या प्रमाणावर बचत होते, हे व्यवहार जलद होतात आणि असं असताना आपल्याला आणखीन त्याच्यासाठी जास्तीचे चार्जेस लावले जातात. तर हा खूप मोठा वादाचा विषय मध्यंतरी झाला होता आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी आता ज्या नवीन गाईडलाईन्स काढलेल्या आहेत, तरतुदी केलेल्या आहेत, त्यानुसार आणि आपल्या अर्थ मंत्रालयाकडून सुद्धा पुढच्या वर्षीपासून अशा प्रकारचे जे व्यवहार केले जातील त्याच्यावर असा कुठलाही एकतर कर जास्तीचा लावला जाऊ नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे व्यवहार करणाऱ्यांना उलट करामध्ये सूट दिली जावी, अशा प्रकारची विधेयकं मांडली जात आहेत. आणि आपले जे
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत रघुराम राजन आणि आपले अर्थमंत्री या दोघांनीही याबद्दल भाष्य केलेलं आहे आणि मला वाटतं हे लवकरच 1-2 वर्षांमध्ये येईल. आता तुम्ही प्रश्न जो विचारला त्याचं मूळ उत्तर असं की हे चार्जेस का लावले जातात, तर अर्थातच हे चार्जेस लावले जातात ते या सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना त्यातला हिस्सा मिळावा यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ मास्टर कार्ड आणि व्हिसा यांच्यातर्फे ही सगळी नेटवर्क्स चालवली जातात आणि बँका क्रेडिट कार्ड आपल्याला देतात. तर आपल्या या व्यवहारामधला थोडासा हिस्सा बँकांकडे जातो, थोडासा हिस्सा हा मास्टर कार्ड आणि व्हिसाकडे जातो आणि म्हणून हा चार्ज लावला जातो. पण त्याच्यावर उत्तर म्हणून भारतामध्ये रुपे नावाचं एक आता नेटवर्क निघालेलं आहे की ही परदेशी नेटवर्क्स वापरण्यापेक्षा बँकांनी ह्या रुपे नेटवर्कमधनं आपले सगळे व्यवहार का करू नयेत, भारतातले व्यवहार तरी, असं म्हणून त्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. तुमचा दुसरा जो प्रश्न आहे की कार्ड स्वाईप एकदाच झालं, तुमच्या खात्यातनं 3दा पैसे गेले पण दुकानदाराला एकदाच मिळाले, हे अपवादाने घडतं, नाही असं नाही. याच्यामध्ये तांत्रिक चुका असू शकतात आणि तुम्हाला खरं म्हणजे याच्यासाठी जवळपास 2-3 महिने लागले असं तुम्ही म्हणालात. असं होता कामा नये. ही नक्कीच बँकेच्या हातून घडलेली काही कारणामुळे चूक आहे. जास्तीत जास्त 1 ते 2 आठवड्यांमध्ये अशा वेळेला पैसे हे आपल्या खात्यामध्ये परत येतात. यासाठीच्या तरतुदी सुद्धा आहेत. म्हणजे नियमावलीमध्ये असं सांगितलं जातं की असे व्यवहार झाले आणि ते योग्य वेळेत झाले नाहीत तर त्याच्यासाठी काय बँकेला दंड होऊ शकतो. तर असं जेव्हा होतं तर तेव्हा मी म्हणेन की प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर हेल्पलाईन नंबर्स असतात, त्यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांचे ईमेल आयडीज असतात, पत्ते असतात, फोन नंबर्स असतात, त्यांच्याशी संपर्क साधावा जर का बँकेच्या माध्यमातून हे झालं नाही तर. आणि त्या अधिकाऱ्यांकरवी ही कामं निश्चितपणे वेळेत केली जातात. कारण समजा बँकेकडनं हे काही चूक झाली असेल किंवा कोणी गलथानपणा जाणून बुजून करत असेल तर त्याला आळा घातला जातो आणि या सुविधांचा पण नक्कीच वापर केला पाहिजे. बऱ्याच बँकांचं, विशेष करून आपल्या ज्या नॅशनलाइज्ड बँक्स आहेत त्यांच्याशी हब बसतात जिकडे तुम्हाला एकाच छपराखाली बँकेशी संबंधित सगळे व्यवहार जे आहेत ते इंटरनेट बँकिंगच्या स्वरूपात म्हणा आपल्याला करता येऊ शकतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे काय झालंय की थोडक्यात सगळ्या ज्या खाजगी बँका आल्या आहेत आणि त्या खाजगी बँकांनी इतक्या मोठमोठ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे काही बँकांचं तर आता स्वरूप असं आहे की त्या बँकांचं खातं आपल्याला हे ऑनलाईन काढता येतं पूर्ण 100%. म्हणजे त्यासाठी आपल्याला कुठल्या ब्रांचमध्ये जायची किंवा एकही फॉर्म भरायची गरज नाही. तर या आव्हानाला तोंड देण्यासाठी या प्रकारच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. कारण कित्येक लोकांना अजूनही सार्वजनिक बँकांमधल्या आपल्या खात्यांमध्येच व्यवहार करायचे असतात. त्यांना तिथे जास्त विश्वास वाटतो, सुरक्षित वाटतं. त्यासाठी या सुविधा त्यांनी करून दिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आधुनिक काळाबरोबर सगळ्याच बँकांनी त्या करून देणं हे गरजेचं सुद्धा आहे. कारण स्पर्धेमध्ये नाहीतर त्या मागे पडतील. कदाचित काही ग्रामीण भागांमध्ये या सुविधा नसतील आणि लोक त्या वापरत नसतील तर हे चालू शकेल. पण शहरांमध्ये जिथे प्रत्येकाला घाई आहे, गडबड आहे आणि ज्याला पटापट कामं करून हवी आहेत तर त्याला अशा प्रकारच्या केऑस किंवा या सुविधा पुरवणं हे माझ्या मते काळाची गरज आहे. आपण असं म्हणत होतो की एकंदरीत फसवणूक होती आपली किंवा कुठेतरी काहीतरी चुकतंय, हे मी केलं नव्हतं किंवा या बाबतीत मला शंका आहेत काही, हे ओळखायचं कसं काय? म्हणजे कसं आपल्याला नेमकं कळतं की नाही मी फसलो गेलो? जसं थोडक्यात वैद्यकीय भाषेमध्ये बोललं जातं तर तसं मी इथे म्हणेन की याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह गोष्टी म्हणतो की मुळात हे असं घडूच नये यासाठी काय केलं पाहिजे. तर त्या वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये त्याची चर्चा केली आहे. पण अगदी एक त्याच्यामध्ये मी आणखीन तुम्हाला सोपी गोष्ट अशी सांगीन की या सगळ्या गोष्टी आपण करत असताना प्रिव्हेंटिव्ह गोष्टींबरोबरच त्या घडल्याची नोंद आपल्याला कशी मिळावी यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक बँकेकडून आपल्याला कुठलाही व्यवहार आपल्या खात्यात झाला की त्यासाठीची अलर्ट मिळण्याची सोय असते. म्हणजे आपल्याला मोबाईलवर किंवा ईमेलनी म्हणजे SMS किंवा ईमेल या माध्यमातून समजा आपल्या खात्यातनं 3,000 रुपये काढले गेले, आपल्या खात्यातून कुठेतरी शॉपिंग झालं, या सगळ्यासाठीच्या अलर्ट्स येण्याची सोय असते. आणि बरेचदा काय असतं की लोकांना हे कदाचित माहीत नसतं किंवा त्यासाठी बँक ठराविक चार्जेस घेते. पण मी असं म्हणेन की खरं म्हणजे हे चार्जेस तसे खूपच नॉमिनल असतात. त्यातनं होणाऱ्या नुकसानाचा आपण विचार केला तर त्यामुळे हे एनेबल करून ठेवावं आणि त्या मेसेजेसकडे दुर्लक्ष करू नये. म्हणजे बरेचदा काय होतं की आपल्याला इतके मेसेजेस इतके असंख्य लोकांकडून येतात, बँकेकडून सुद्धा येतात की आपण वैतागून जातो आणि कित्येकदा ते मेसेजेस सुद्धा बघत नाही.
पण यातला एखादा मेसेज अशा प्रकारचा असू शकतो. तर त्यामुळे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करू नये आणि सावधगिरी बाळगून जरी प्रिव्हेंटिव्ह आपण काही करू शकलो नाही तरी असं काही निदर्शनाला आलं तर लगेच बँकेशी संपर्क साधावा आणि आपली जी शंका असेल त्याचं निरसन करून घ्यावं. आणि बँक मला वाटतं प्रत्येक वेळेला तुमचं हे निरसन करते की अशा पद्धतीने जर तुमचं नुकसान किंवा फसवणूक झाली असेल, ही दाद जर मागायची असेल अशा पद्धतीने फसवणूक झाल्याची, तर ती आपल्याला कुठे मागता येऊ शकते? याचे 2 टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे संबंधित बँक किंवा संबंधित वेबसाईट, तिथे आपण संपर्क आधी साधला पाहिजे आणि तिथे सांगितलं पाहिजे की अशा प्रकारचं माझं नुकसान झालेलं आहे किंवा मी हा व्यवहार केलेलाच नाही आणि तरी माझ्या खात्यातनं पैसे गेलेत किंवा जो प्रसंग घडला असेल तो. त्याचबरोबर मला असं वाटतं की तिथून दाद मिळणार नाही असं आपल्या लक्षात येत असेल किंवा ती मिळायची जरी शक्यता असेल पण रक्कम जास्त असेल तर माझ्या मते तत्क्षणी आपण पोलिसांकडे सुद्धा गेलं पाहिजे. अच्छा. म्हणजे पोलिसांकडे आता सगळ्या मोठ्या गावांमध्ये तरी शहरांमध्ये पोलिसांच्या सायबर क्राईम्स हँडल करण्यासाठीच्या शाखा असतात आणि आपण त्या सायबर क्राईमच्या शाखेमध्ये जायचीही गरज नाही. आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जरी आपण गेलो तरी आपल्याला ते मार्गदर्शन मिळू शकतं की अशा प्रकारची केस किंवा घटना घडली असेल तर आपण कुठे गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी मग आपण जाऊन आपली सगळी जी जो व्यवहाराचा तपशील आहे तो देऊन सगळे पुरावे देऊन माझ्या मते केस आपण फाईल केली पाहिजे. जर का ही अतिशय किरकोळ गोष्ट असेल आणि फसवणुकीपेक्षा किंवा नुकसानीपेक्षा गैरसमजाचा प्रकार आहे असं आपल्याला वाटत असेल तर अर्थातच तो त्या वेबसाईट किंवा बँकेबरोबर मिटवावा. पण त्याच्यापेक्षा गंभीर गोष्ट असेल तर पोलिसांकडे जावं. मला वाटतं आणि तो व्यवहार सगळा आपला पूर्ण होईपर्यंत म्हणजे ए पासून झेड पर्यंत आपले सगळे जे व्यवहार होत असतात, बऱ्याचदा आपल्याला सवय असते की मेल्स आपण पटापट डिलीट करून टाकतो आणि मग जर असं काही झालं तर आपल्याकडे काहीच पुरावा राहत नाही. तर विशेष करून जेव्हा आपण व्यवहार करतो कोणताही इंटरनेट बँकिंग आणि त्यासाठी समजा जर आपण मेल्स पाठवले असतील, मेसेजेस केले असतील, तर ते ठेवून देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे का? अगदी बरोबर आहे. कारण कुठल्याही पोलिसाला किंवा कुठल्याही गुन्ह्याचा तपास करणाऱ्या यंत्रणेला सगळे पुरावे लागतात आणि प्रत्यक्ष गुन्हा म्हणजे आपण जसं चोरी असं आपण म्हणतो तर त्यावेळेला तिथे फिंगरप्रिंट्स असतात, काहीतरी तपास करण्यासाठी असतं, पण इंटरनेटवर काहीच नसतं. त्यामुळे हे सगळे जे संदेश आहेत हे संदेश आपण जपून ठेवले पाहिजेत. वाटलं तर त्याच्या बॅकअप्स काढून ठेवल्या पाहिजेत. आता कधी असा गैरप्रकार घडू शकतो हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळे दरवेळेला बॅकअप्स काढणार का असा प्रश्न येऊ शकतो. तर निदान तुम्ही जसं म्हणालात तसं पटापट घाईघाईत मेसेजेस डिलीट न करणं, काही काळापर्यंत ते जपून ठेवणं. कारण सगळीकडे आता ईमेल उदाहरणार्थ त्याची कपॅसिटी खूप असते, म्हणजे घाईघाईने ते डिलीट करत बसण्याची काहीही गरज नसते. एवढं आपण नक्कीच करू शकतो. अगदी शेवटची काही मिनिटं आहेत सर आपल्याकडे. जाता जाता या सगळ्या एकंदरीत आज आत्ता आपण जी चर्चा केली त्याच्याबद्दल जर पॉइंटर्स तुम्हाला सांगायचे असतील तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल जेणेकरून सुरक्षित व्यवहार बँकेचे होऊ शकतात? पहिली गोष्ट म्हणजे इंटरनेटवरचे व्यवहार असुरक्षित असतात ही भीती मनातून काढून टाका. दुसरी गोष्ट, यासाठीच्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आत्ता या कार्यक्रमात आपण ऐकल्या आणि इतरही आपण वाचत असतो त्यातनं जे धडे मिळतात ते अंगी नक्कीच बाणवा. तिसरी गोष्ट, हे तंत्रज्ञान कॅज्युअली वापरू नका. म्हणजे उदाहरणार्थ सायबर कॅफेमध्ये जाऊन बरेच जण इंटरनेटचे व्यवहार करतात. प्रवास करत असताना मोबाईल फोनवर आपल्या आयडी पासवर्ड वापरतात किंवा कोणाला तरी सांगतात. असं अजिबात करू नका. आणि चौथी आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा कोणाकडूनही फोन येतो किंवा मेसेज येतो आणि तो घाबरवून टाकणारा किंवा आमिष दाखवणारा किंवा ऑथॉरिटेटिव्ह अधिकारी असल्यासारखा वाटतो तर त्याला अजिबात बळी पडू नका. बँक किंवा कुठलंही अशा प्रकारचं दुकान, शॉप आपल्याला ही खाजगी माहिती मागत नसतं, हे कायम लक्षात ठेवा. काही ठराविक वेळापर्यंत ते आपल्याला बोलण्यात गुंगवून ठेवतात आणि तोपर्यंत आपल्या अकाउंटची सगळी माहिती त्यांना मिळालेली असते. ज्येष्ठ नागरिकांना जाता जाता काय सांगाल, कारण त्यांच्या मनात थोडी जास्त भीती आहे या सगळ्याबद्दल? अगदी 1 मिनिट राहिलंय. ज्येष्ठ नागरिकांनी जरूर हे तंत्रज्ञान वापरावं. यासंबंधी मार्गदर्शन करणारे अनेक अलीकडे लेख असतात, पुस्तकं असतात, त्यांचा वापर करावा. इंटरनेटवर बरीच माहिती मिळते आणि त्यामध्ये आपल्या कुटुंबाला गरज असेल तर सामील करून घ्यावं. म्हणजे सुरुवातीला हे शिकत असताना आपली नातवंड, आपली मुलं यांना सहभागी करून घ्यावं आणि आपला एकदा जेव्हा आत्मविश्वास वाढेल त्यावेळेला आपण हे सर्रास स्वतः वापरायला सुरू करावं. हे तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे हा विश्वास बाळगावा आणि त्यातली जी भीती किंवा त्यातले जे धोके आहेत ते समजून घेऊन ते वापरलं तर ते निश्चितपणे आपल्याला ते धोके टाळता येतात.
धोके आणि भीती जर दूर झाली तर आपण नक्कीच सुरक्षित इंटरनेटचे सगळे बँकिंग व्यवहार आहेत ते कोणतेही, म्हणजे ज्यांचं अकाउंट आहे आणि जे एलिजिबल आहेत ते सगळे हे इंटरनेट बँकिंगचे व्यवहार अत्यंत उत्तम पद्धतीने करू शकतात. कारण सर म्हणाले तसं की हे तंत्रज्ञान आपल्यासाठी विकसित केलं, त्याच्यामुळे आपण त्याचा जास्तीत जास्त फायदा हा सुरक्षित पद्धतीने घेतलाच पाहिजे. सर, तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत आणि आमची भीती बऱ्यापैकी कमी करण्याचा तुम्ही जो एक छान प्रयत्न केलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार मानते. आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी खूप नेमके आणि छान प्रश्न विचारून आपली चर्चा अधिक रंगवली. नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.